चला फायनली मेहता डील पुढे सरकते, त्यामुळे लीगल टीमला आता इन्व्हॉल्व करून घ्यायला काही हरकत नाही. हो ठीक आहे. काय झालं? हे काय अंशू काय करतोस? अरे दादा, तुझे शूज थोडेसे खराब झाले होते म्हणून पुसतोय. आणि तुझे शूज खराब झालेले मला आवडत नाही. खोटारडा, किती तो लाल घोटेपणा. अरे स्वतःच्या चारित्र्याला लागलेली घाण साफ करा दी, बूट साफ करतोय. अंशू असं करू नकोस. दादा प्लीज. अंशू बस उठ. हे असलं काही करायचं नाही, हे तुझं काम नाही. तू भाऊ आहेस माझा. दादा, मी केलं म्हणून काय बिघडलं? कशाला? मला एक सांग दादा, माझे बाबा असते तर त्यांची मी अशीच सेवा केली असती ना. पण आता ते नाहीयेत आणि त्यांच्या जागी मी तुलाच मानतो. अरे तू किती करतोस आमच्यासाठी, मला पण करायचंय तुझ्यासाठी. नातं अशानेच वाढतं ना. फॅमिलीचं प्रेम हेच असतं ना. अरे रे 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 रे, किती ती नाटकं. अंशू स्वानंदी, काय ग दचकलीस का? थोडी. दचकायला काय झालं? मीच आहे. काही काम करतेस वाटतं. हां हो. ओह, मी कधी कधी खरंच विसरून जाते की तू जॉब करतेस. म्हणजे कसं आहे, राजवाड्याच्या घराण्यात तू पहिली सून आहेस जी नोकरी वगैरे करतेस. नाही पण समोरच्या मनाचा मोठेपणा, त्यांनी तुला परमिशन दिली ना जॉब करायची? नाही नाही, परमिशन वगैरे नाही दिली त्यांनी, फक्त काम करण्यापासून अडवलं नाही एवढंच. तेच ग, असाच आहे आमचा समर. सगळ्या कुटुंबाचा विचार करतो. आणि आता तर तूही आमच्या कुटुंबातला भाग आहेस, म्हणून तुझाही विचार करत असणार तू. मीही तशीच आहे, कुटुंबाचा सतत विचार करणारी. पण सॅड, म्हणजे कधी कधी त्याचे काहीतरी वेगळेच परिणाम होतात नाही का? हो, पण म्हणून आपण प्रयत्न सोडायचे नाहीत असं मी ठरवलंय. म्हणजे आपण बी पेरत राहायचं, झाड उगवेल कधीतरी, वाट बघायची. ते कधी उगवेल ह्याचा विचार नाही करायचा, चांगलं वागत राहायचं. म्हणजे असं मला वाटतं. हा, खरंच कौतुक आहे तुझं. किती छान विचार करतेस तू. म्हणजे बघ ना, आता रोहन आणि अधीरासाठी पण किती धावपळ केलीस ना तू. त्यांचा संसार मोडू नये यासाठी मी काहीही करेन काकू. मला खरंच आनंद होईल. माझ्या मुलीचा संसार सावरेल, खूप खूप आनंद होईल मला. म्हणजे काय, कुठल्याही चांगल्या आईला आनंद तर व्हायलाच हवा. आई चांगलीच असते स्वानंदी, आई कधीच वाईट नसते. असंच मलाही वाटायचं. आणि असंच असायलाही हवं नाही का? काय झालंय काय स्वानंदी? म्हणजे सांग ना, काही बिनसलंय का? नाही मग आज जरा वेगळंच बोलतेस. वेगळं म्हणजे? एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण आज जरा थोडंसं काहीतरी वेगळंच वाटतंय मला. म्हणजे तुला काही टेन्शन असेल तर मला सांग. तू माझ्याशी अगदी मनमोकळेपणे बोलू शकतेस. उलट आता तर टेन्शन गेलं काकू, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं उत्तम आहे. स्वानंदी, किती काही लागलंय स्वानंदी. एक मिनिट असं बघ. एकच मिनिट. हां, कुठे अह, गेलं? गेलं. ठीक आहे, आता ते काय ते चल, मी येते. मी स्वानंदी, तुला
थोडं विचित्र वाटेल, पण मी मगाशी इथं पास होत होते ना, म्हणजे आताच मला ना अंशुमनचा आवाज आला ग आतून. या रूम मध्ये तो नाही आलाय. काय आहे ना, आता आईचं म्हणे, मुलांची सारखी काळजी वाटून राहिलेली असते ना तुम्हाला, त्यामुळे कदाचित त्याच्या आवाजाचा भास झाला असेल. हरकत नाही. आला या खोलीत तर काही निरोप द्यायचा असेल तर मी देईन. नाही, ठीक आहे, येते मी. सो यू कॅरी ऑन. हो हो, तुम्ही निघालात की लगेच. मम्मा, ठीक आहे ना ग, म्हणजे करत असेल ती ऑफिसचं काम. तिच्या बॉसने ना तिला झापलं असेल, म्हणाले असतील समर राजवाड्याची बायको आहे ना ती घरी, इथे काम नीट झालं पाहिजे. सो ऑफिसचंच काम करत असणार ना ती. नाही ग, नाही नाही अप्पी, ती ऑफिसचं काम करत नव्हती. तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. नाहीतर अचानक मला बघून असा लॅपटॉप का बंद केला असता त्यांनी. मम्मा, आजकाल लोक आहेत ना लॅपटॉपवर काहीही बघतात. अप्पी, स्वानंदी म्हणजे काय तू नाहीयेस. मम्मा, तू जा ना, तू तुझ्या घरी जा गं. नाही 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 नाही, सॉरी 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 सॉरी. आय मीन, मला असं म्हणायचंय की स्वानंदी काहीतरी बघत असेल, तिच्या ऑफिसचं काम करत असेल, तिच्याकडे सिक्रेट असं काय असणार आहे. त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. सिक्रेट? ती ती तिचं बोलणं ना आज काहीतरी वेगळंच होतं. जणू काही तिला ना काहीतरी सापडलंय. म्हणजे नेहमीसारखी बोलत नव्हती ती. तिच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. मला नाही वाटत मम्मा असं काही असेल. म्हणजे बेसिकली आहे ना, दादाच तिच्याशी नीट वागत नाहीये आणि तिला चांगलंच कळलंय की या घरात तिला कोणीही किंमत देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती इतक्यांदा तोंडावर पडली आहे ना, तर असे काही उद्योग ती करणार नाही. तिची हिंमत खचली असेल. कसं आहे अप्पी, मी जर तिचा चेहरा पाहिला नसता ना, तर तुझं हे बोलणं मला कदाचित पटलं असतं. पण नाही, आज तिच्या चेहऱ्यावर, तिच्या बोलण्यात एक प्रकारचा विलक्षण कॉन्फिडन्स होता. जणू काही ती मला चॅलेंज करत होती. बरं, तुला काळजी वाटत असेल ना, तर मी नजर ठेवेन तिच्यावर. अगदी 24 तास नजर ठेवेन. तू काळजी नको करूस. नजर तर ठेवावीच लागणार, अगदी 24 तास. कारण अप्पी, आपल्याला जे हवंय ना तेच कदाचित तिलाही हवंय. राजवाड्यांच्या प्रॉपर्टीची मालकीण झालीये ती. मला नाही वाटत हे हातात आलेलं ऐश्वर्य ती इतक्या सहजासहजी सोडेल. तिच्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे ना, हे आपल्याला कळलंच पाहिजे.